भारताच्या ग्रामीण गावात रामयणपूर शेतकरी शिव राहत होता. रोजच्या धडपडीने त्याला निराश केले. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शिव आपल्या शेतात कष्ट करीत. विश्रांती नाही. शिवाची सर्वात मोठी इच्छा ट्रॅक्टर. त्याच्या गंभीर वर्तनाने एक थकलेला आत्मा लपविला. गावच्या देवळात फक्त शिवच हसला. रहस्यमय देवतांच्या आधी शुभेच्छा देण्यासाठी कुजबुजले. एके रात्री शिव थकून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेताचा कायापालट झाला. पिके उंच, निरोगी आणि समृद्ध होती. शिव आश्चर्यचकित झाला. कोणी मदत केली? दिवस गेले. रहस्यमय मदतनीस त्याच्या शेतात काम करू लागले. शिव यांनी त्यांचा शोध लावला. दैवी दूत, दयाळू स्मितांसह त्यांनी शिव सोबत काम केले. त्याचे पीक बहरले. शिवाची आर्थिक स्थिती सुधारली. कृतज्ञतेने शिवने त्याच्या स्वप्नातील ट्रॅक्टर खरेदी केला. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. मंदिरात शिवाने देवदूतांचे आभार मानले. तुमच्या आशीर्वादाने माझे आयुष्य बदलले. दैवी हात आपल्याला मार्गदर्शन करतात हे शिवला जाणवले. त्याच्या गंभीर चेहऱ्यावर आता मंद स्मित होते. विश्वास आणि चिकाटीने संकटावर विजय मिळवला. शिवाचा ट्रॅक्टर आशेचे प्रतीक बनला. त्याची समृद्धी सुनिश्चित. दैवी हात मला मार्गदर्शन करतो हे शिव जाणत होते.